नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग्स। तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत साधी सिंपल अशी गवाराची भाजी, जी बनते एकदम झटपट। त्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य, चला तर मी तुम्हाला ते दाखवते। गवाराची भाजी बनवण्यासाठी इथे मी पावभर गवार घेतलेला आहे आणि त्याला मी छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मसाल्याचा डब्बा, कोथिंबीर, दाण्यांचा कूट, तेल, कांदा आणि टमाटा। त्यानंतर आपल्याला लागणार आहे चवीपुरतं मीठ आणि हे एक वाटण आहे, ज्यामध्ये मी घेतलेलं आहे अद्रक, लसूण आणि मिरच्या यांना मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। तर हे आहे आपलं सर्व साहित्य। चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या गवाराच्या भाजीला। त्यासाठी मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाई गरम होण्याची वाट बघूया आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत तेल। तर इथे मी अंदाजे तेल टाकते आहे, साधारण 1 ते 1.5 पळी इथे तेल भी टाकलेलं आहे। तेल गरम होण्याची वाट बघूया। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेला एक कांदा। तर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला होता। आता आपण यामध्ये ॲड केलेला आहे। याला छान गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। दोन ते 3 मिनिटांनंतर आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण हे टाकून घेणार आहोत एक टमाटा। तर इथे मी छोटा टमाटा यामध्ये टाकून घेते आहे। नीट हलवून घेऊया। आता याला आपण शिजवून घेणार आहोत 1 ते 2 मिनिटांसाठी। आता आपण यामध्ये 1 ते 2 चम्मच हे वाटण टाकणार आहोत, जे बनवलेलं आहे हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, धने यापासून। तर आता याला आपण हलवून घेऊया आणि मगाशी या वाटणातलं काही सामान सांगायचं राहून गेला होता, तर आता मी ते सांगून दिलेलं आहे। आता आपण याला इथे 1 मिनिट शिजू देणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये काही सुके मसाले टाकणार आहोत, ज्यामध्ये मी इथे टाकलेला आहे लाल तिखट, हळद, हा आहे घरगुती मसाला। त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत थोडासा मॅगी मसाला। आता आपण इथे छान पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि याला शिजू देऊया थोडंसं 1 ते 2 मिनिटांसाठी। त्यानंतर आता मी इथे थोडंसं पाणी यामध्ये ॲड करते आहे, साधारण अर्धा ग्लासपेक्षाही कमी। 2 ते 3 मिनिटं मी इथे छान शिजू दिलेलं आहे। आता आपण यामध्ये आपला गवाराच्या शेंगा टाकून घेणार आहोत। नीट मिक्स करून घेऊया आणि त्यांना शिजू देणार आहोत 2 ते 3 मिनिटांसाठी। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकल्यानंतर आपण यामध्ये एक छोटी वाटी पाणी टाकून घेणार आहोत। नीट हलवून घेऊया आणि आपण लीडने कव्हर करून याला शिजू देणार आहोत। दोन ते 3 वेळेस मी इथे झाकण काढून छान पद्धतीने हलवून घेतलेलं आहे। आपल्याला इथे चेक करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे मी हायच ठेवलेली आहे। आता मी यामध्ये ॲड केलेलं आहे एक छोटी वाटी दाण्यांचं कूट। आता आपण याला साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी शिजू देणार आहोत, जोपर्यंत यातलं पाणी आहे ते आटत नाही। तर आपली भाजी इथे होत आलेली
नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब